कासरोग द्रव्य विचार. नमस्कार, मी वैद्य प्रभाकर शेंडगे. कासरोग आणि द्रव्य हा विषय आज आपल्यासमोर मांडणार आहे. गुरुवर्य अनिल पानसे यांच्या स्मृतीला वंदन करून मी माझा विषय मांडतो. कास चिकित्सा करताना सगळ्यात महत्त्वाचं कर्म जे आपल्याला दिसतं ते म्हणजे अनुलोमन. कासामध्ये वायूची गती ही प्रतिलोम झालेली असते, तर ती अनुलोम करणं म्हणजे ती गती योग्य करणं हे फार महत्त्वाचं कर्म दिसतं. आणि अनुलोम करण्यासाठी वाताचा अनुलोम करण्यासाठी उष्ण, सर अशी द्रव्य वापरलेली दिसतात. आता कासचिकित्सेमध्ये दोषांप्रमाणे वेगवेगळे आपल्याला चिकित्सा केलेली दिसतात. जसं कफज कासामध्ये स्वेदन आणि अनुलोमन सांगितलं आहे. वातज कासामध्ये स्नेहन आणि अनुलोमन आहे. यामध्ये लोण्याची विरघळ हा एक घरगुती उपाय खूप वेळा वापरला जातो. एरंड तेल हेही त्याच्यामध्ये वापरू शकतो. पित्तज कासामध्ये पित्ताच्यामुळे होणारी वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी शीत द्रव्य वापरून त्याबरोबर अनुलोमन हेही करायला लागतं. कासचिकित्सेमध्ये कोणती द्रव्य वापरू शकतो ते आपण आज बघूया. पहिलं आहे शुंठी. आपल्याला ती म्हण माहितीच असेल, सुंठी वाचून खोकला गेला. तर कास म्हणजे सुंठी एक असं समीकरण झालेलं आहे. सुंठ ही स्निग्ध आणि उष्ण सांगितलेली आहे. जेव्हा आपण कासाच्याबद्दल मगाशी आपण पाहिलं की अनुलोमन करणं हे गरजेचं आहे, तर त्यावेळेला स्निग्ध आणि उष्ण असं शुंठी आहे. ती कफ आणि वाताचं विबंध कमी करणारी आहे. अशामुळे कफ आणि वात असं एका वेळेला जिथं वाढलं असेल अशा कासामध्ये शुंठीचा पाक हा खूप वापरला जातो. शुंठीचा काढाही अशा ठिकाणी वापरला जातो. यानंतर आहे बिभीतक. बिभीतक हे त्रिफळामधलं द्रव्य आहे, पण एकमेव द्रव्य आहे जे कासहर सांगितलेलं आहे, कासनाशन सांगितलेलं आहे. ते वृक्ष आहे आणि कफपित्त नूत सांगितलेलं आहे. तर नक्कीच आपण वातज कासामध्ये ते आपण देऊ नाही शकत, पण कफ आणि पित्तज कासामध्ये आपण ते देऊ शकतो. गुणशास्त्रींच्या ग्रंथामध्ये एक व्यवच्छेदक निदान खूप छान सांगितलं आहे. ते आपण द्रव्य झाल्यावर पुढे बघूया. त्यामध्ये बिभीतकाची पण एक अवस्था छान सांगितलेली आहे. यानंतर आहे पिंपळी. पिंपळी ही अनुष्ण आहे आणि वातश्लेष्महारी आहे. त्यामुळे कास, अजीर्ण, अरुची अशी जिथे मंदाग्नीमुळे झालेली संप्राप्ती असेल अशा ठिकाणी पिंपळीचा उपयोग अतिशय छान पद्धतीने होतो. वर्धमान पिंपळी योग हा एक फक्त पिंपळी दूध असा एक योग आपल्याला माहितीच असेल. याशिवाय सीतोपलादी चूर्णामध्ये पिंपळी ही सगळ्यात एक मोठं द्रव्य वापरलेले आहे. पिंपळी आणि त्याच्यानंतर वंशलोचन हेही सीतोपलादीमधलं सगळ्यात मोठं घटक आहे. हे दोन्हीही कासनाशन सांगितलेलं आहे. तर वातकफज अवस्थेमध्ये आपल्याला पिंपळी वापरता येते आणि ज्या वेळेला अजीर्ण असेल आणि मंदाग्नी असेल त्या ठिकाणी आपण ती वापरू शकतो. यानंतर अतिविषा. आपल्याला माहिती आहे बालचतुर्भद्र योगामध्ये अतिविषा आहे. तर बालांमध्ये असलेल्या कासामध्ये हे आपण नक्की वापरू शकतो. कफ पित्त कमी करणारी आणि कास कमी करणारी अशी अतिविषा सांगितलेली आहे. यानंतर आहे गुडुची. आता गुडुचीचे अनेक उपयोग आहेत, त्यामध्ये कास हाही एक सांगितलेला आहे. गुडुची ही रसायन द्रव्य आहे, त्यामुळे आपल्याला हे तर माहितीच आहे की क्षयात्मक असलेल्या कुठल्याही संप्राप्तीमध्ये आणि त्यामध्ये कास असेल अशा ठिकाणी आपण गुडुची वापरू शकतो. गुडुचीचा काढा, गुडुचीचा रस आणि गुडुची सत्व याचा उपयोग कासामध्ये खूप ठिकाणी केलेला दिसतो. याशिवाय कास बरा झाल्यानंतर अपुनर्भव म्हणून सुद्धा आपण गुडुचीचा वापर
रसायन अशा पद्धतीने करू शकतो. यानंतर आहे कंटकारी. कंटकारी हे द्रव्य कासग्न गणात आलेलं आहे चरकाच्या, तो आपण पुढे बघूच. कंटकारी ही सर गुणाची आहे, तिक्त आहे. मगाशी आपण बघितलं तसं अनुलोमन करण्यासाठी सरगुणाची गरज आहे आणि कंटकारी ते करते. तर पीनस, कास, श्वास, ज्वर यामध्ये कंटकारी आपण वापरू शकतो. एकाच वेळेला सर्दी, खोकला, ताप, दम लागणं आणि वातात्मक जेव्हा संप्राप्ती असेल अशा वेळेला कंटकारीचा वापर करता येतो. ज्याप्रमाणे शतावरी कल्प असतो त्याप्रमाणे कंटकारीचा कल्प केला जातो. तो घ्यायलाही सोपा असतो आणि लहान मुलांनाही तो घेता येतो. यानंतर एक द्रव्य आहे गोक्षूर. आता हे खरं तर अपान क्षेत्रात काम करणारं द्रव्य आहे, पण अनुलोमन करणारं असल्यामुळे ते कासामध्येही उपयोगी पडतं. ज्या ठिकाणी बस्ती संबंधित रोग आहेत आणि त्याच्याबरोबर कास आहे अशा वेळेला गोक्षुराचा नक्की विचार करावा. यांनी कास कमी व्हायला मदत होते, कारण गोक्षूर हा मधुर आहे, शीत आहे आणि अनुलोमन करणार आहे. यानंतर दशमूल हे श्वास आणि कासनाशक सांगितलेलं आहे. दशमूल क्वाथ हा तिथे वापरला जातो आणि हा पानार्थ तसंच बस्तीसाठी याचा विचार आपण करू शकतो. यानंतर एरंड हे कासनाशक सांगितलेलं आहे. ते मधुर असूनही उष्ण असं आहे. कफ, अनाह असं असताना आणि कास असताना एरंडाचा आपण उपयोग करू शकतो. आत्तापर्यंत जी आपण द्रव्य पाहिली, याच्या पुढची जी द्रव्य आहेत ही आपण सगळ्यात जास्त वापरली जाणारी द्रव्य आता आपण बघू. तसं बघायला गेलं तर कास किंवा खोकला हा प्रत्येक वैद्याचा प्रॅक्टिसमध्ये जो वैद्य प्रॅक्टिस करतोय त्याचा अगदी ब्रेड अँड बटर म्हणू तसा विषय आहे, कारण सगळ्यात जास्त रुग्ण आपल्याला याचेच दिसतात. आणि जे नवीन नवीन साथीचे रोग येत आहेत, विषमज्वराचे प्रकार येत आहेत आणि नवीन नवीन विषाणू येत आहेत, त्यामुळे सतत वेगवेगळ्या पद्धतीचे कास किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे श्वसनाचे रोग हे आपल्याला दिसत राहत आहेत. जसा H1N1 आहे, स्वाईन फ्लू, त्यानंतर कोविड आहे, तसे अजूनही नवीन नवीन येत राहतील. त्यामुळे कासाच्या वरची वैद्यांची पकड असणं अतिशय गरजेचं आहे. याच्या पुढचं महत्त्वाचं द्रव्य आहे ते म्हणजे वासा किंवा अडुळसा. तर आपल्याला माहिती आहे की अडुळसा हे जनसामान्यांमध्ये सगळ्यात पसरलेलं, माहिती असलेलं आणि परिचित आणि प्रसिद्ध असलेलं द्रव्य आहे, जे कासासाठी वापरलं जातं. अडुळसा सिरप हे वैद्यांकडं येण्याच्या आधी किंवा डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी रुग्ण घेतलेलं असतं त्यांनी खोकल्यासाठी, आणि मगच तो तुमच्याकडे आलेला असतो. अडुळसाची माहिती सांगताना वासको वातकृत स्वर्यो असं सांगितलं आहे. तर हा वातकर आहे, वात वाढवणारा आहे. तर त्यामुळे ज्या ठिकाणी कोरडा खोकला आहे, ज्या ठिकाणी डास आहे, अशा ठिकाणी जर अडुळसा दिला तर त्यांनी खोकला कमी होणार नाही तर वाढेलच. तो कफपित्त नाशन आहे आणि श्वास, कास, छर्दी याचा नाशन करणार आहे, तो स्तंभक आहे. तर अशा ठिकाणी तो वापरायचा आहे. वासा हे महत्त्वाचं द्रव्य अशासाठी आहे की आज जगभरामध्ये जे हर्बल कफ सिरपचं मार्केट आहे ते जवळपास 9,000 कोटी इतक्या रुपयांपर्यंत पोचलेलं आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचं कफ सिरप किंवा खोकल्याचं सिरप रुग्ण घेत असतो. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की तो कुठल्या स्वरूपाचा घेतो आहे. तो अडुळसा असलेलं घेतो आहे, तो कंटकारी असलेलं घेतो आहे, तो तुळशी असलेलं घेतो आहे, आणि त्यांनी त्याच्या खोकल्यावर कसा परिणाम होईल हे आपल्याला माहिती पाहिजे. यानंतर पुढचे द्रव्य आहे तुलसी. आता तुलसीचा कासहर म्हणून थेट उल्लेख अष्टांग हृदय सूत्रस्थान 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे, पण भावप्रकाशात त्याचा उल्लेख नाही आहे.
पण आज जेव्हा आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीचं महत्त्वाचं स्थान आहे, त्याप्रमाणे जगामध्ये त्यांनी वेगवेगळे रिसर्च केल्यावर रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. तुम्ही गुगल केलं तुळसी आणि त्याचे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आणि रिसर्च, तर आपल्याला असं लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणात तुळशीचा वापर हा अँटी इन्फ्लमेटरी म्हणून केला जातो आणि खोकल्यामध्ये किंवा श्वसनाच्या विकारामध्ये चहामध्ये किंवा हर्बल टीमध्ये तुळशी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ग्रीन टीमध्ये सुद्धा तुळशी हा महत्त्वाचा घटक वापरला जातो. तर याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ती सूज कमी करणारी आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य ते म्हणजे ज्येष्ठमध किंवा यष्टी. आता यष्टी हे सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य अशासाठी आहे कारण अनेक शतकं म्हणू आपण की सर्दी, खोकला आणि सर्व प्रकारच्या श्वसनाच्या विकारासाठी सगळ्यांच्या घरी असलेलं किंवा घरगुती माहिती असलेलं औषध म्हणजे ज्येष्ठमध आहे. मग ते ज्येष्ठमधाचा काढा असेल, ज्येष्ठमधाचा चहा असेल, ज्येष्ठमधाची काडी चघळणं असेल, त्याच्या पावडर चघळणं असेल, हे लोकांना माहिती आहे आणि ते करतात. आणि त्याच्यामागे कारणही आहे, कारण ज्येष्ठमध हा अतिशय उत्तम कफ सोडवणार आहे. जेव्हा कफ होतो आणि तो चिकटून बसलेला असतो, तर ते कफ सोडवण्याचं काम ज्येष्ठमध करतो आणि त्यामुळे तो कासहर आहे, तो कंठ्य आहे, कंठासाठी हितकारक आहे, रसायनही आहे, त्यामुळे तुम्ही नंतरही तो देऊ शकता. जगभरामध्ये ज्येष्ठमधाची कँडी किंवा लिकरिश कँडीची खाण्याची पद्धत आहे. तिकडे मुलं जसे आपल्याकडे चॉकलेट खातात तशी लिकरिश कँडी खातात. तर तेही आपल्याला माहिती पाहिजे की अशा पद्धतीची कँडी उपलब्ध आहे, आता भारतातही मिळते आणि त्याचाही वापर आपण करू शकतो. आता ही सगळी झाली वनस्पतीचं द्रव्य. याच्यापुढे आपण प्राणीच्या द्रव्यांमध्ये काही द्रव्य बघूया. त्यामध्ये आहे शृंगभस्म. शृंग म्हणजे हरणाचं किंवा सांबाराचं शिंग, त्याचं भस्म केल्यानंतर जे द्रव्य आहे ते शृंगभस्म. ते कफ कमी करणारं आहे आणि वातच्या अवस्थेमध्ये ते देऊ नये असं आहे. शृंगभस्म आणि प्रवाळ हे एकत्र दिलं असता ते कफ कमी करतं आणि कफजल कासामध्ये अतिशय उत्तम काम करतं. शृंग हे श्वसन संस्थेला आणि हृदयालाही बळ देणार आहे. तर ज्या क्षतज कास किंवा क्षयज कास अशा अवस्थेमध्ये शृंगभस्माचा उपयोग खूप छान होतो. याच्यापुढे आहे प्रवाळ. प्रवाळ हे अतिशय उत्तम असं औषध आहे कोरडा खोकला जेव्हा असतो त्यावेळेला. आपल्याला हल्ली काही गेल्या वर्षभरात किंवा करोनानंतर कोरडा खोकला असलेले खूप रुग्ण दिसतात. विशेष करून जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यामध्ये ढास येते किंवा रात्री कोरडा खोकल्याची ढास येते आणि ती काही केल्या कमी होत नाही. अशा वेळेला प्रवाळाचा अतिशय उत्तम उपयोग झालेला दिसतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रवाळ आणि शृंग असं तुम्ही एकत्रित देऊ शकता किंवा प्रवाळ आणि गुळवेल सत्व असंही आपण देऊ शकता. ज्यांच्यामध्ये पित्तज संप्राप्ती आहे, ज्यांना खोकून उलटी होते आणि आंबट असं तोंड होतं, हातापायाची आग होते, अशा वेळेला प्रवाळ आणि खडीसाखर चघळायला देणं हा उत्तम योग आहे आणि कोरडा खोकला कमी व्हायला खूप मदत होते. गर्भिणी अवस्थेमध्ये जेव्हा खोकला येतो त्यावेळेला औषध देण्यावर बरीच मर्यादा येतात. अशा वेळेला प्रवाळ अतिशय उत्तम काम करतं, तेव्हा तुम्ही जरूर प्रवाळ देऊ शकता. मगाशी म्हटल्याप्रमाणे गोड्याशास्त्रींच्या ग्रंथामध्ये कुठल्या अवस्थेत कुठलं द्रव्य द्यावं याचा एक छान माहिती आली, ती मी सांगतो. यामध्ये शृंग, अडुळसा, यष्टी आणि बेहडा आणि प्रवाळ हे कधी कधी द्यावं असं आलं आहे. त्यामध्ये जेव्हा कफ कमी आहे अशा अवस्थेमध्ये शृंग द्यावं. जेव्हा कफाचा स्त्राव आपल्याला करवायचा आहे, कफ खूप अडकून बसला आहे, त्याचा स्त्राव करवायचा आहे, अशा वेळेला अडुळसा द्यावा. जेव्हा कफ चिकट आहे, तो सोडवायचा आहे आपल्याला, कफ खूप खाकरूनही निघत नाही आहे, अशा वेळेला ज्येष्ठमधाचा वापर करावा. आणि जेव्हा घशाला खूप लाली आहे, पुरळ आली आहे, जेव्हा सूज आहे, अशा ठिकाणी खोकला असेल, अशा वेळेला बेरड्याचा वापर करावा.
असं तिथे आलेलं आहे. ही व्यवच्छेदक निदान लक्षात ठेवण्यासारखं आहे. यानंतर आपण बघूया की कासामध्ये कासहर असा एक गण सांगितलेला आहे चरकानी. चरक सूत्रस्थान अध्याय 4 श्लोक क्रमांक 36. यामध्ये द्राक्षा, अभया, आमलकी, पिप्पली, दुरालभा, शृंगी, कंटकारी अशी द्रव्य आहेत. तर हा कासहर योगामध्ये कुठले द्रव्य कुठल्या पद्धतीच्या कासात काम करतात हे बघण्यासारखं आहे. सगळीच द्रव्य एकाच वेळेला सगळी वापरू नाही शकत. प्रत्येकाला वेगवेगळी अवस्था आहे. कासामध्ये वापरण्यात येणारा औषध सेवन काल हा विशेष सांगितलेला आहे. मुहुर्मुहुर वारंवार औषध देणं हे आपल्याला कासामध्ये सांगितलेलं आहे. मुहुर्मुहुर विशेष छर्दी हिग्मातृत श्वास कासेशू. तर ह्यामध्ये कासामध्ये औषधाचं चाटण दिलं जातं. औषधी द्रव्यांच्या वेगवेगळी चूर्ण एकत्र करून त्याचं चाटण करणं हा इथे औषध सेवनाचा मार्ग सांगितलेला आहे. याने थोड्या थोड्या वेळाने घशाला औषध लागतं आणि अशामुळे घशाला जर सूज असेल तर ती कमी होते आणि थोड्या थोड्या वेळाने औषधाचा शरीरामध्ये औषध गेल्यामुळे लवकर त्याच्यावर परिणाम व्हायला मदत होतं असं दिसतं. यानंतर अनुपान आपण बघूया. यामध्ये 2 महत्त्वाचे अनुपान आहेत. एक आहे ते तूप आणि एक आहे ते मध. आता आपण सरसकट मध हा कंठासाठी चांगला आहे हे जनमानसात धारणा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला कासामध्ये आपल्याला मध हा लोक वापरताना दिसतात. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की मध हा कफ कमी करणारा आहे, तसंच वात वाढवणारा आहे, तर कोरडेपणा वाढवणारा आहे. तर सतत मध घेतल्यामुळे जर कोरडा खोकला येत असेल आणि त्यावेळेला जर मध अनुपान म्हणून वापरत असाल किंवा रुग्ण वापरत असेल तर त्यांचा कास कमी होणार नाही. तर अशा वेळेला घृत हे अनुपान वापरायला लागेल. किंवा वातज असा कास असेल तर कदाचित तैल हेही अनुपान वापरायला लागेल. घृत हे पित्तज आणि वातज दोन्हीसाठी उपयोगी आहे. ज्यावेळेला कफपित्तज असा कास असेल अशा वेळेला घृत अधिक मधु असंही अनुपान आपण वापरू शकतो. मध हे स्वतः कंठी आहे त्यामुळे त्याचा उपयोग छान होतो आणि घृत हे सौम्य असं असल्यामुळे पित्तज कास जेव्हा असेल तेव्हा त्याचा आपल्याला छान उपयोग झालेला दिसतो. हे झाल्यानंतर थोडंसं आत्ता जगात कास या संदर्भात काय काय गोष्टी घडतात याचा आपण माहिती बघूया. आता हरिद्रा किंवा हळद हे खरं तर कासहर असं द्रव्य कुठेही सांगितलेलं नाही आहे. पण जगभरामध्ये हळदीचा वापर गोल्डन मिल्क किंवा गोल्डन एस्प्रेसो मिल्क शॉट अशा स्वरूपात स्टारबक्समध्येही आता तो मिळतो. तर हा वापर सर्रास घशासाठी चांगला किंवा कासासाठी चांगला असा केला जातो. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की यामध्ये सिनेमन आणि ब्लॅक पेपर असंही त्यामध्ये वापरलं जातं किंवा मध घालून ते दूध गरम केलं जातं. अनेक वेळेला दूधही न वापरता आल्मंड मिल्क किंवा सोया मिल्क वापरलं जातं. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आयुर्वेदाच्या दृष्टीने जर मध गरम करतायत तर ते आपल्या दृष्टीने विरुद्ध आहे, तसं केलं नाही पाहिजे. तर रुग्णाला आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. दूध आणि हळद घेतलं जातं, त्याचा फायदा होतो. हळद ही मॉडर्ननी वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च करून पाहिलं आहे की ती अँटी इन्फ्लमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे आणि अतिशय चांगली आहे. तर ती आपण रुग्णांना सांगू शकतो हे तुम्ही हळद दूध घ्यायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये दालचिनी, तमालपत्र किंवा काळी मिरी किंवा मध हे दुधामध्ये घालू नका. तुम्ही ते हळद आणि काळी मिरी आणि जर तूप असं घेणार असाल किंवा बृहदारिद्र्यखंड अशासारखी जी कल्प आहे त्याच्यामध्ये दोन्ही आहेत असं घेणार असेल तर ठीक आहे, पण दुधामध्ये ते नक्की घेतलं गेलं नाही पाहिजे हे आपण रुग्णांना सांगितलं पाहिजे. धन्यवाद.